wie später, später. Irren, fesseln, fesseln, Leid, Leid, Geschäftsmann, Geschäftsmann, wünschen, wünschen. Was bitte? Wünschen Sie? Nee. Was bitte? Wünschen Sie? Was? Wünschen Sie? Wünschen. हाय, नमस्कार. वाईस थोडं द्वाईचमध्ये मी धनेश जोशी तुमचं एकदा परत मनापासून स्वागत करतो. तुम्ही जरा कन्फ्यूज असाल ना की मी हे नक्की काय करतोय. नाही, बरोबर आहे, मी जर्मनच वाचतोय, पण मी जर्मनमधल्या एका गोष्टीचा थोडा अभ्यास करत होतो. त्याच अभ्यासाविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. तर आपली ही जी जर्मन भाषा आहे ना, ही जर्मन भाषा ध्वन्यात्मक भाषा आहे. सांगतो ध्वन्यात्मक जरा थोडा जड शब्द वाटतोय ना. नाही, अगदी सोप्या शब्दात सांगतो. ध्वन्यात्मक म्हणजे फोनेटिक लँग्वेज. आता फोनेटिक लँग्वेज म्हणजे काय, तर आपली मातृभाषा आहे मराठी, बरोबर. मराठी म्हणजे कसं, म्हणजे जसं आपण मराठीत लिहितो तसंच बोलतो. त्याला एक विशेष ध्वनी पण आहे, त्याच्यामध्ये साऊंड पण आहे. जर्मनमध्ये अगदी तसंच आहे बरं का. आता तेच समजून घेण्यासाठी आपण एक शब्द घेऊया. तो शब्द म्हणजे बेट, BETT, बेट, डबल टी बरं का. आता हा जो बेट शब्द आहे ना, याचा अर्थ होतो, कळतोय, कदाचित तुम्ही अर्थ लावू शकाल. म्हणजे जर्मनमध्ये बऱ्याचशा ध्वनीवरनं काही काही अर्थ निघू शकतात बरं का. बेट, बेट इंग्रजीला जवळ जाणारा शब्द वाटतोय. बरोबर. अहो, हा म्हणजे बेड, बरोबर. जर्मनमध्ये बेडला म्हणतात बेट. तर हा जो बेट शब्द आहे ना, तर त्याच्यामध्ये 2 अक्षरं आलेली आहेत. टी 2 वेळा आलेला आहे. तर आता तो जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याचा उच्चार जो आहे तो ट असा होतो. म्हणजे धड ठ पण नाही आणि धड ट पण नाही. ह्या दोन्हीच्या मधला म्हणजे ठ, बेट, बेट. वाह, कानाला काय असं छान मस्त वाटतंय ना. जर्मन भाषा आहेच अशी. नाही, माझा अभ्यास चालू आहे. तुम्ही पण असाच अभ्यास चालू ठेवा बरं का. म्हणजे काय, आपल्याला अजून अशा छान पुढे गप्पा मारता येतील. लवकरच भेटूया वाईस थोडं द्वाईच्या पुढच्या भागात.